हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण पालक पनीरची रेसिपी बघूयात। तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये पालक घालायचा आहे। पालकाला 4 ते 5 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे। आता पालक शिजून झाला आहे। आता आपण याला मी थंड पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं आणि याला यामध्ये अशा प्रकारे घालायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पालकाची प्युरी बनवू ती काळी पडणार नाही आणि हिरवी राहील। आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघूयात। तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। आता यामध्ये कांदा, खडे मसाले, लसूण, अद्रक आणि टोमॅटो घेतले। हे आपण यामध्ये घालून घेऊयात। इथे मी कांदा घातला आहे, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो हे सगळे यामध्ये घालायचे आहे आणि याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचे किंवा शिजू द्यायचे असं गॅसवर। आता बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर हे असं नरम करून घेतलं आहे मी। आता याची आपण प्युरी करून घेऊयात। गॅसवर आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, आपण प्युरी करून घेतलेली यामध्ये घालायची आहे। आता मी ते लाल तिखट, हळद, आता इथे तुम्ही जो काही मसाला भाजीचा असेल तो पण ॲड करू शकता, पण मी खडे मसाले घातले होते म्हणून इथे नाही घातला आहे। आता आपण याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। तर बघू शकता त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे यामध्ये साय घालायची आहे। घरात तुमच्याकडे जी दुधाची साय अवेलेबल असेल ती तुम्ही घालू शकता, जेणेकरून ग्रेव्हीमधलं पाणी वेगळं होणार नाही आणि कांदा आणि टोमॅटो एका साईडला जाताना त्याने थिकनेस चांगली येते साईने। आता आपण याला छान तेल सुटू देऊयात। आता इथे मी पालकाची प्युरी करून घेतली आहे। आता बघा आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलंय। आता यामध्ये आपण ही पालकाची प्युरी घालून घेऊयात। याला आपण मिक्स करूयात आणि बाजूला मी पनीरचे सुद्धा तुकडे करून त्याला तेलामध्ये थोडंसं असं फ्राय करून घेतलंय। 1 चमचा तेल घालून त्याला थोडंसं कढईमध्ये पनीरला परतून घ्यायचं आणि ते यामध्ये घातलंय। आता आपण वरतून कसुरी मेथी घालूयात आणि अशा प्रकारे आपली पालक पनीरची रेसिपी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वरील दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल